मित्रांनो, खरीप हंगाम 2025चा जो काही थकीत आणि थांबलेला पीक विमा आहे त्याच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण असं अपडेट आता कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. बघा, 2024-25च्या वितरणाच्या संदर्भातील काही महत्त्वाचे असा अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण जाणून घेणार आहे. त्याकरता शेवटपर्यंत नक्की पाहत चला. बघा, गेल्या अनेक दिवसापासून शेतकरी बांधव खरीप पीक विमा 2025च्या प्रतीक्षेत आता कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून याच्यासाठी काही आढावा बैठकी घेतल्या गेल्या. आता बघा, यासाठी पाठपुरावा सुरू होता. याच्यासाठी निर्णय या जिल्ह्यांमध्ये शेतकरी संघटनेच्या माध्यमातून निवेदन दिली जात होती. आता याला यश आलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता हा पीक विमा प्रत्यक्षात वाटप सरकारने सुरू केला हे नक्कीच तुम्हाला बघायचं आहे. शेतकऱ्यांच्या माध्यमातून निवेदन दिली जात होती, पीक विमा वितरण केलं जात अशा मोठ्या प्रकारे इथं जसं की आढावा शेतकऱ्यांनी घेतला. परंतु जर आपण पाहायला गेलं तर या 2026 मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सुद्धा लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून या पीक विम्यासाठी मोठ्या प्रमाणात आवाज उचलून इथं धरण्यात आलेला होता. आता याच पार्श्वभूमीवरती मोठं यश आपल्या जसं की आंदोलनाला आलेलं आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. पीक विम्याच्या प्रक्रिया आता सुरू करण्यात आलेली आहे. मित्रांनो, यासाठी जवळपास आपण जर पाहायला गेलं तर 89 लाख शेतकरी पात्र होतील असं केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली होती. याच काही आता अपेक्षा जास्त आहे. म्हणजेच बघा, साधारणपणे 94 लाखांच्या आसपास शेतकरी या पीक विम्यासाठी पात्र होण्याची शक्यता सरकारने सांगितलेली आहे. म्हणजे 94 लाख शेतकरी बांधवांना आता इथून पुढे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती हा पीक विमा मिळणार आहे. आता या सर्व शेतकऱ्यांना पात्र करण्यात आलेला आहे. शेतकरी बांधवांना बघा, सुरुवातीचा पहिल्या टप्प्यांमध्ये आता 2248 कोटी रुपयापेक्षा जास्त रकमेचे वितरण सरकार आता या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये करणार आहे. बघा मित्रांनो, 16 मार्च 2026 नंतर या पीक विम्याच्या वितरणाची प्रक्रिया आणि कॅल्क्युलेशनची प्रक्रिया सरकार पूर्ण करणार आहे. बाधित झालेल्या तालुक्यांची संख्या 253 तालुके आता सरकारने पात्र केलेले आहे. या मंत्रिमंडळाच्या महसूल मंत्र्याच्या बैठकीखाली आता हे महत्त्वाची यादी सरकारने जाहीर केलेली आहे. आता बघा, 100% तुम्हाला पीक विमा तर मिळणारच आहे. परंतु बघा, आता पीक विमा तुम्हाला हेक्टरी प्रमाणे किती मिळणार हे जर का तुम्हाला नक्की बघायचं असेल, फक्त शेवटपर्यंत नक्की पाहत चला. कारण की बघा, टप्प्याटप्प्याने वितरण प्रक्रिया सरकारने सुरू केलेली आहे. बघा, या 2026 मध्ये 2024चा पीक विमा थांबलेला होता, 2025चा पीक विमा थांबलेला होता. तर या 2026च्या जे काही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सरकारने निर्णय घेतले, यामध्ये सर्व बाधित निर्णय सरकारने मंजूर केलेले आहे. महसूल मंत्र्यांच्या बैठकीखाली हा पात्र शेतकऱ्यांची यादी आणि तालुके जिल्ह्यांची यादी सरकारने निवडलेली आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे अशा प्रत्येक शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरसकट पीक विमा त्यांना मिळणार आहे. परंतु हेक्टरी किती रुपये आपल्या खात्यावरती क्रेडिट होणार हे नक्की तुम्हाला बघायचं आहे. आणि पहिल्या टप्प्यातील कोणकोणते जिल्हे सरकारने पात्र केलेले आहे, तालुके कोणकोणते पात्र केलेले आहे हे नक्की सांगतो. परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा, जेणेकरून शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती ही सर्वात अगोदर तुम्हाला भेटत राहतील. आता आपण जर पाहायला गेलं तर महसूल मंडळातील सरसकट सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे. ज्याच्यामध्ये बघा, आपण जर पाहायला गेलं सोलापूर, त्यानंतर बीड, धाराशिव अशा प्रकारे भरपूरशा जिल्ह्यांचा समावेश, अहिल्यानगर अशा प्रकारे 15 ते 16 जिल्ह्यांचा समावेश सरकारने पहिल्या टप्प्यातील केलेला आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, 16 तारखेनंतर कॅल्क्युलेशन सुद्धा दाखवण्याची सुरुवात इथं सरकार करणार आहे. ज्या महसूल मंत्रालयाची कॅल्क्युलेशन आता सरकार करणार आहे त्यांना 100% आता पीक विमा मिळणारच आहे. आता बघा, या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची यादी, जे पात्र यादी असणार आहे, सरकारने आता जाहीर केलेली आहे. त्या यादी कशी बघायची तुम्हाला आता पुढे व्हिडिओमध्ये सांगतो. आता बघा, पहिल्या टप्प्यातील जिल्हे जे जे शेतकऱ्यांचे सरकारने पात्र केलेले आहे, बघा, धाराशिव, बीड, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, चंद्रपूर, सोलापूर, कोल्हापूर, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, जालना, नांदेड, परभणी, त्यानंतर बघा धाराशिव, या सर्व 100% जिल्ह्यांमध्ये तुम्हाला पैसे मिळणारच आहे. आता बघा, 800 कोटींच्या आसपास पीक विमा वितरणाची प्रक्रिया सरकारने आता बँकांना हे पैसे देऊन टाकलेले आहे आणि इथपर्यंत आता हे वितरण प्रक्रिया पार पडणार आहे. शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांना आता पैसे हेक्टरी प्रमाणे तुम्हाला किती मिळणार आहे याची आतुरता तुम्हाला लागलेली आहे. बघा, 42,500 प्रति हेक्टरी, म्हणजेच बघा 42,500 रुपये तुम्हाला प्रति हेक्टरी सर्व शेतकऱ्यांना क्रेडिट होणार आहे असं सरकारने सांगितलेलं आहे. सर्व शेतकऱ्यांच्यासाठी आनंदाची बातमी, पीक विमा अपडेट हे सरकारने सांगितलेलं आहे. शेतकरी बांधवांनो, बघा, तुम्हाला 16 मार्च नंतरच हा सर्व काही निर्णय पाहायला मिळणार आहे. कारण की खरी बातमी असणार आहे आणि 100% तुम्हाला दिलासा देणारी बातमी होती. 2024चा आणि 25चा पीक विमा तुम्हाला प्रति हेक्टरी 42,500 रुपयेपर्यंत मिळणार आहे असं सरकारतर्फे. आणि जे आता अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बैठका पार पडल्या त्यामध्ये हे महत्त्वाचे निर्णय सरकारने जारी केलेले आहे किंवा हे महत्त्वाचे निर्णय सरकारने पास केलेले आहे. बाकी अशा पद्धतीची माहिती आहे, शेती संदर्भातील हर एक योजनांची माहिती आणि नवनवीन अपडेट
जर का तुम्हाला सर्वात अगोदर पाहायची असेल तर आताच्या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. तर शेतकरी बांधवांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.